जय जय रामकृष्ण हरी. मी हरिभक्तपरायण सागर महाराज भोंडे. आपल्या सर्वांचं प्रथमतः आमच्या बोलकी बैठक या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सोशल मीडियाचा जमाना आहे. यामध्ये यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, या सर्व सोशल साईटद्वारे अनेक लोक अनेक पद्धतीनं लाखो रुपये कमवत आहेत. निश्चित याचा फायदा आपण आपल्या उपजीविकेसाठी करू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या या बोलकी बैठक पॉडकास्टमध्ये ज्यांची उपस्थिती आज या ठिकाणी लाभलेली आहे ते महाराष्ट्राचे रील स्टार आणि निश्चितच ज्यांचे लाखो फॉलोअर्स इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर, फेसबुकवर आहेत असे बाबासाहेब चौधरी म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके झुंबुझुकू बाबा आज आपल्यासोबत उपस्थित आहे. दादा, आपलं आमच्या या बोलकी बैठक या चॅनलद्वारे मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. दादा, संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही वेड लावलेलं आहे. आज झुंबुझुकू बाबा निश्चितच गावखेडा असेल, शहर असेल, प्रत्येक ठिकाणी लोक वेडे झालेत तुमच्या नावाने. आणि हा जो काही प्रवास आहे बाबासाहेब चौधरी ते झुंबुझुकू बाबा हा कसा घडला याबद्दल थोडं सांगा. दादा, टिकटॉकची वेळ टिकटॉक नव्हतं त्यावेळेस, म्युझिकली होतं. बरं. आणि म्युझिकलीवर गावात एका जणाने ते ॲप इन्स्टॉल केलं. मग तो मुलगा काय करायचा, रील बनवायचा, व्हिडिओ बनवायचा त्यावेळेस. आणि एक नवीन प्रकार होता तो. आणि गाव लेवलला तसे व्हिडिओ बनवणं म्हणजे गावात पण थोडं विचित्र वाटत होतं. बरोबर आहे. पण त्याचे व्हिडिओ बघून 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 मला वेळ लागलं व्हिडिओ बनवण्याचं. बरं बरं. मग मी व्हिडिओ बनवले. नंतर म्युझिकलीचं टिकटॉक झालं. टिकटॉकच्या वेळेस मी भरपूर व्हिडिओ बनवले लिप्स मॅचिंगचे, मराठी गाणे, हिंदी गाणे याच्यावर. पण मला प्रसिद्धी काही भेटली नाही. पण मला वेळ लागलं होतं त्या गोष्टीचं. बरं. मनात एक दिवस अचानक विचार आला की आपण स्वतःच्या आवाजात काहीतरी बोलून बघू, काहीतरी ट्राय करू, प्रयत्न करू. बरं. मी सहज बनवला, कॉलिंगचा व्हिडिओ बनवला. म्हणजे तो व्हिडिओ असा होता, हॅलो इंद्रदेव आहे का, जय झुंबुझुकू. बरं. झुंबुझुकू बाबा की जय. झुंबुझुकू बाबा म्हणजे काय तुम्हाला कळत नाही. मग मी ते तसा व्हिडिओ बनवला. आणि मी सहज बनवलेला व्हिडिओ तो कमीत कमी गेला 4 मिलियन. अरे बापरे. 4 मिलियन. आणि मी बाबा शेताच्या बांधावर बसलेलो होतो त्यावेळेस बनवलेला तो व्हिडिओ दादा मिलियनमध्ये गेला. आणि तिथून पुढं मला क्लिक झालं की आपण कंटिन्यू असे व्हिडिओ बनवायचे. मग मी हॅलो मुख्यमंत्री, हॅलो अण्णा, हॅलो तात्या, हॅलो सासूबाई, तर सगळ्यात जास्त प्रसिद्धी मला भेटली सासूबाईच्या व्हिडिओ. सासूबाईचे व्हिडिओ. सुंदर. मला एक असं विचारायचं आहे की तुम्ही सांगितलं की झुंबुझुकू बाबा हे तुमच्या तोंडून आपसुक निघालं का ठरवलं होतं असं की नाही हे कॅरेक्टर घेऊन आपल्याला पुढे जायचंय? ते माझ्या तोंडातून सहज निघालं होतं. आणि लोक ज्या वेळेस मला भेटायला यायचे की मी झुंबुझुकू बाबा की जय, झुंबुझुकू बाबा की जय करायचो. पण जे लोक मला भेटायला यायचे ते मला झुंबुझुकू बाबा म्हणायला लागले. बापरे. तेव्हापासून मग ते प्रचलित झालं. मी पण स्वतःला तो टॅग लावून घेतला. बरोबर. तुम्ही टिकटॉकचा उल्लेख केला. ज्यावेळेस टिकटॉक भारतात बॅन झालं त्याच्यानंतरचा तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे तुम्हाला काही डाऊनफॉल आले का त्यावेळेस असं वाटलं का की बाबा आता आपलं सगळं संपलंय? कारण ती एक दुनिया असते की त्याच्यामध्ये आपण स्वतःचं करिअर घडवलेलं असतं की लाखो फॉलोअर जमा केलेले असतात. आणि त्याच्यानंतर ते आपल्या देशात बॅन होणं आणि त्याच्यानंतर एक नवीन प्रवास सुरू करणं, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? टिकटॉक ज्या वेळेस बंद पडलं त्यावेळेस एक थोड्या वेळासाठी मला वाटलं आता आपलं सगळं संपलं. पण परत मनात विचार आला, म्हटलं आपण कलाकार आहे, आपल्याकडं सगळ्या गोष्टी, मला स्क्रिप्ट लिहिता येते, मला डायरेक्शन करता येतं. म्हटल्यानंतर आपण टेन्शन घ्यायचं नाही असा विचार केला. म्हटलं टिकटॉक बंद झालं, आपण फेसबुकवर किंवा यूट्यूबवर सुरू करू. सुरू करू. आणि तिकडं मला
फेसबुकवरती पण चांगला सपोर्ट लोकांचा भेटायला लागला आणि त्याच्यानंतर इंस्टाग्राम तो आधीच होतं, पण रील हा प्रकार नव्हता. रील हा प्रकार नव्हता. हो. बरं, तुमची जी व्हिडिओ बनवण्याची जी काही सुरुवात झाली ती कोणत्या सालापासून झाली, किंवा बालपणापासून तसं काही वेळ होतं की बा आपल्याला हेच करिअर निवडायचं आहे, की असंच करायचं आहे, व्हिडिओ बनवायचे, लोकांपर्यंत व्हिडिओ घेऊन जायचे, असं काही ठरवलं होतं? मी टिकटॉकचा पहिला व्हिडिओ बनवला होता. मला मनात माहिती होतं आपण फेमस होणार. बर. टिकटॉकचा पहिला व्हिडिओ बनवला होता 14 ऑगस्ट 2018 रोजी. 18ला? हा. आणि तो व्हिडिओ माझ्याकडे अजून पण सेव आहे, तो बघतो मी. आणि तो व्हिडिओ बघितला की विचार करतो तेव्हा बघतो कसा होता आणि आता कुठे. बरोबर. हे करत असताना, कंटेंट क्रिएशन करत असताना घरच्यांचा सपोर्ट होता? घरच्यांनी आधी नाही सपोर्ट केला मला. म्हणजे काय प्रतिक्रिया यायच्या नेमक्या सुरुवातीला? म्हणजे आई रागवायची, वडील रागवायचे, काय प्रतिक्रिया यायच्या? सगळे म्हणजे घरचे रागवायचे आणि आपसुक ते रागवणार, कारण त्यांचे कान भरून देणारे सगळे माझे पाहुणे होते. घरी यायचे पाहुणे माझ्या, याने हा असा व्हिडिओ बनवतो, इकडं फिरतो तिकडं फिरतो, मुलगी देणार नाही, कुणी लग्न नाही होणार. मग त्याच्यामुळं घरच्यांना पण टेन्शन यायचं. पण घरच्यांना मी विश्वास दिला होता. म्हटलं तुम्ही प्रयत्न करा मला हे थांबवण्याचे, पण मी आहे ना एक दिवस असं आणणार की तुम्ही पण नाव घ्याल. बरोबर. आणि आता म्हणजे जे पाहुणे घरी यायचे मला शिव्या देऊन जायचे, आता माझे आई वडील त्यांच्या घरी जातात आणि त्यांना शिव्या देतात. अरे वा, बघा माझ्या मुलाने काय केलं. वा. म्हणजे फुल टाइम तुम्ही करिअर म्हणून या क्षेत्राकडे आता हे निवडलेलं आहे का? आणि भविष्यामध्ये तुमचे काही गोल प्लॅन आहे का, किंवा आपल्याला चित्रपटात काम करायचे वगैरे वगैरे काही आहे? हो, चित्रपटात म्हणजे पहिल्यापासूनच इच्छा होती. ज्यावेळेस हे टिकटॉक बिकटॉक काहीच नव्हतं, इंस्टाग्राम नव्हतं, मी 9वीला होतो दादा. बर. 9वीला मी शॉर्ट फिल्मचं डायरेक्शन केलं होतं. स्क्रिप्ट माझी होती, सगळं माझं. मी त्यावेळेस म्हणजे मला त्यावेळेसपासून आवड आहे या गोष्टी, की एक दिवस आपण चित्रपटात जाऊ आणि नक्की नाव आपलं मोठं करू. आणि अभिमान वाटतो की मला चित्रपट भेटलेला आहे. बरोबर. आता ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली व्हिडिओ बनवायला, याला त्याला गावातले लोक म्हटले असतील की हा काय वेडा झाला आहे, हा काय मोबाईल घेऊन फिरतोय, हा काय व्हिडिओ बनवतोय, असं काही अनुभव तुमच्या गाठीला आहेत का? की बाबा गावातले लोक असे बोललेत मला आणि आज तेच लोक म्हणतात की नाही खरंच तू आज खूप चांगल्या पद्धतीनं काम करतोय? खूप ट्रोलिंग, खूप म्हणजे एवढी भयानक ट्रोलिंग की ज्या वेळेस मी नवीन प्रसिद्धी भेटायला लागली मला, त्यावेळेस लांब लांबून लोक यायचे माझ्याकडे. बर. कशासाठी? एका फोटोसाठी, एका सेल्फीसाठी. वा. बाईकवर यायचे, नगरवरून यायचे, पुण्यावरून यायचे. ते गावात आले की मी एक तर म्हणजे माझं शेतातलं काम चालू असायचं, कारण परिस्थिती थोडी, मग सगळं मला आणि वडिलांनाच बघावं लागायचं. मग ते गावात ते कुणी फोटो सेल्फी घेण्यासाठी भेटण्यासाठी आलं की गावात 1-2 जण बसलेले असायचे. म्हणजे एवढं ट्रोलिंग त्यांचं आणि एवढे जळणारे माझ्यावर की गावातून त्यांना काढून द्यायचे. आमच्याकडे कोणता झुंबुचूक बाबा राहत नाही, बाबासाहेब चौधरी नावाचा माणूस आमच्या गावात राहत नाही. अरे बापरे, एवढी त्यांची. आणि मेन म्हणजे ज्या वेळेस त्यांना फायनल समजलं की बाबा इथलाच आहे, त्यावेळेस सांगितलं त्यांनी मला. ते परत यायचे त्यावेळेस सांगायचे हा माणूस होता तो, याने मला तुमच्या गावातून काढून दिलं. मला असं वाटतंय की या महाराष्ट्रातला तो असा पहिला व्यक्ती असेल की जो तरुणपणी बाबा झालाय. बरोबर. खरं म्हणजे लोकांना वय झाल्यानंतर बाबा म्हणण्याची एक आपल्याकडं पद्धत आहे, किंवा वय झाल्यानंतर आपण त्यांना बाबा म्हणतो, आजोबा म्हणतो. तू खऱ्या अर्थानं तरुणपणीच बाबा झालाय. आणि निश्चित ही एक बाबा म्हणण्याची जी गोष्ट आहे ती निश्चित एक तुझं यश आहे की आज महाराष्ट्र तुझ्याकडं झुंबुझुगू बाबा या नावाने पाहत. सासूबाई हे जे कॅरेक्टर आहे आणि त्याचा लाडका जावई तू, हे जे कॅरेक्टर करत असताना तुझं लग्न झालंय?
हो, लग्न झालंय. हा, मग तू जे काही कॅरेक्टर करतोय त्या कॅरेक्टरमध्ये बऱ्याचदा आम्ही बघतो की बोलता बोलताच तू रडण्याची सुद्धा ऍक्टिंग करतो. बरोबर. मग असा काही तुला सासूरवाडीकडून त्रास आहे का? नाही, सासर हा, म्हणजे हा संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे. नाही नाही, असं असा काही विषय नाही. सासरवाडीचे माझे एकदम प्रेमळ माणसं आहे. बर. आणि मी एक आवड म्हणून ते पहिल्यापासून केलं आणि इथून पुढं पण मी ते करत राहणार. बर. आणि सासरवाडीच्या पाहुण्या रावळ्यांना विनंती आहे की कृपया त्यांना माझे व्हिडिओ नका दाखवत जाऊ. निश्चित. खरं म्हणजे हा अशा पद्धतीचा तुझा प्रवास आहे. मग यामध्ये बालपण असेल किंवा तू जे काही शिक्षण घेतलंय, बालपण तुझं कसं गेलं मला थोडं त्याबद्दल सांगशील? बालपण सगळं गावीच, कारण एकुलता एक मी वडिलांना. आणि वडिलांची इच्छा होती याला कुठंतरी आपण आळंदीला वगैरे टाकू, बर, म्हणजे एखादा महाराज वगैरे होईल, कीर्तनकार होईल. बर. पण आजोबांना करमत नव्हतं माझ्याशिवाय. त्यामुळं मी एक 10वी पर्यंत गावाकडेच होतो. मग 11वी 12वीला मी संभाजीनगरला शिक्षणासाठी गेलो. बर. घरात वारकरी संस्कार आहेत? घरात आमचे सगळे म्हणजे आमच्या 4 पिढ्यापासून सगळे आम्ही माळकरी आहात? माळकरी वा. आणि वारकरी. बर. आणि मी तुझ्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ पाहतोय. आज समाजामध्ये जर बघू गेलो तर हा महाराष्ट्र व्यसनामध्ये बरबटत चाललेला आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, पण या छत्रपती शिवाजी महाराजांना सुपारीच्या खांडाचं सुद्धा व्यसन नव्हतं. आणि आज जे तरुण व्यसनापायी त्यांचं आयुष्य बर्बाद करत चाललेले, या तू व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना काही संदेश देऊ इच्छितो का? किंवा तुझ्या काही व्हिडिओ त्या पद्धतीचे असतात का की बाबा जागृती केली पाहिजेत आपण, जसे कीर्तनकार मंडळी कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करतात, त्या पद्धतीनं तू एक वारकरी आहे आणि वारकरी या नात्याने तू जे तरुण मंडळी जे काही व्यसनामध्ये बरबटत चाललेले यांना काही संदेश या माध्यमातून देऊ इच्छितो का? हात जोडून विनंती तरुण पिढीला, देव, देश, धर्म, गो मातेची सेवा करा आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, जेणेकरून तुमच्याकडून म्हणजे तुम्हाला धर्माची एक जाणीव राहिली पाहिजे. आणि धर्माची जाणीव मला वाटतं माळ ज्यावेळेस गळ्यात असेल ना त्यावेळेस धर्माची किंमत जास्त होते. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, निश्चितच पंढरपूरची वारी हे तुझं आकर्षण राहिलं असेल. हो. तू पंढरीची वारी केलेली? हो, 4 वारे केल्या मी. बर. वा. आणि लहानपणापासून मी ज्यावेळेस आजोबा बातम्या बघायचे सह्याद्रीच्या, 7च्या बातम्या असायच्या आणि त्या बातम्यामध्ये दिंडी निघायच्या आधीचं तिकडले फुटेज वगैरे दाखवायचे की या तारखेला माऊलीचं प्रस्थान आहे, या तारखेला तुकोबाचं प्रस्थान आहे. मला असं वाटायचं मी म्हणजे लहानपणापासूनच मला जायचं मी हट्ट करायचो आजोबांजवळ मला वारीला जायचं. फक्त जायचं एवढं माहिती होतं. बरोबर. तिकडं हरल की काय ते नव्हतं माहिती. पण मग लग्न झालं दादा, लग्न झालं माझं आणि बरोबर 15 दिवसांनी माऊलींचं प्रस्थान होतं. बर. मग वडिलांनी मला वाटतं परीक्षाच घेतली माझी, सहज विचारून बघितलं मला वारीला जायचं का. वा. लग्न झाल्यावर 15 दिवसांनी जायचं. मी लग्न झाल्यानंतर 15 दिवसांनी वारीला निघून गेलो. बर. आणि म्हणजे लहानपणापासून वाटत होतं मला वारीला जायचं. मग त्यापुढं मग लगेच मी म्हणजे नाही बोललोच नाही. म्हटलं मला जायचं, मला संधी भेटली, सोडणार नाही. बरोबर. आणि तेव्हापासून किती वाऱ्या झाल्या आतापर्यंत? 4 वाऱ्या. 4 वाऱ्या. आणि पायी केलेल्या? पायी, पूर्ण पायी. खरं म्हणजे महाराष्ट्रासाठी हे फार महत्वाचं आहे की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात राहा, पण अध्यात्माची जोड जर त्या क्षेत्राला असेल ना, निश्चित तुम्ही खूप मोठे व्हाल. कारण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आणि वारकरी संप्रदाय हा कधी कोणाला वाया जाऊ देत नाही. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, निश्चित प्रत्येक जण त्या माणसाचा एक आदर करतो आणि एक आदर्श त्या माणसाला मानत असतो.
आणि मला एक गोष्ट सांगायची मेन बरं का, म्हणजे आमच्या 4 पिढ्या, माझी पिढी 4थी माळकरी आम्ही घरात, आणि मला मुलगी झाली 7वी ज्या दिवशी होती मुलीची, त्या दिवशी मी माझ्या मुलीला माळ घातली. आणि मला त्याचा अभिमान वाटतो की कोणताही जिवंत मांस किंवा कोणता, म्हणजे तिच्या पोटासाठी तिला पण कोणत्या प्राण्याचं मांस खायची गरज पडणार नाही, या गोष्टीचा मला अभिमान आहे. निश्चितच तुमच्याकडं पाहिल्यानंतर मला असं वाटतंय की खरंच निश्चितच तरुण मंडळींनी सुद्धा एक आदर्श घेण्यासारखं जीवन आहे. म्हणजे आपलं करिअर महत्त्वाचं आहेच, पण ते करत असताना सुद्धा आपण एक अध्यात्माची जोड, एक संस्काराची जोड आपल्या आयुष्याला घालून घ्यावी, हे निश्चितच एक उत्तम उदाहरण बाबासाहेब चौधरी यांच्या संबंधाने आपल्याला पाहायला मिळते. मला तुला असं विचारायचं आहे की तुझ्या जीवनातला असा एखादा क्षण की तू कधीच विसरू शकत नाही? बाप, तसे भरपूर क्षण आहे बरं का. पण असा एखादा की ज्याची कशाचीच तुलना होऊ शकत नाही असा क्षण? नाही, मी म्हणजे भयानक दिवस होता एक माझ्यासाठी तो. म्हणजे मी असं सहज एक व्हिडिओ बनवला होता, आणि त्यात ते आता नाव नाही घेत, पण त्या मोठ्या मंत्र्याचं, मी मंत्री होता तो, त्याचं मी त्या व्हिडिओमध्ये नाव घेतलं. तो व्हिडिओ त्या मंत्र्याकडे गेला पण नाही, त्याने बघितला पण नाही. त्याची लेवल कोणती, माझ्या व्हिडिओची लेवल कोणती, त्या माणसापर्यंत, त्या मंत्र्यापर्यंत तो व्हिडिओ गेला नाही. पण त्याचे जे कार्यकर्ते होते, मला 5 दिवस जगू नाही दिलं त्यांनी. 5 दिवस कॉलवर कॉल घरी यायचे, पण मी शांततेत त्यांना समजून सांगितलं की मी बनवला व्हिडिओ, तुम्ही व्हिडिओ सारखं बघा, या व्हिडिओमध्ये राजकारण नका घालू. त्यावेळेस ते वातावरण मी शांत केलं आणि मिटलं ते प्रकरण. बरोबर. आता या संबंधानेच एक प्रश्न विचारतो की जर सिच्युएशन एखाद्या क्रिएटरवर जर आली किंवा एखाद्या नवीन असणाऱ्या एखाद्या कलाकारावर जर अशी सिच्युएशन आली, तर त्याने ती कशी हँडल करावी? कारण तुला त्यातला अनुभव चांगल्या पद्धतीने आलाय. काय करावं, समोरच्याशी कसं इंटरॅक्ट व्हावं, किंवा त्याची उपाययोजना काय कराव्या? उपाय वगैरे काहीच नाही करायचं, शांत राहायचं. हे बघा, आपण व्हिडिओ सारखा बनवतो. ते आपण चित्रपटात बलात्कार बघतो किंवा चोरी चकारी बघतो, म्हणजे ते खरोखरच झालं तसं नाही. आपण त्या चित्रपटाला जसं मनोरंजन म्हणून बघतो ना, तसेच या व्हिडिओला मनोरंजन म्हणून बघा. आणि हे बघा, घाबरायची गरज नाही. खरंच नवीन मुलांना सांगतो, शांततेत राहायचं, शांत राहायचं, आणि उत्तराला प्रत्युत्तर द्यायचं, आणि मिटेपर्यंत जास्त काही कुणाला बोलायचं नाही. नाहीतर तुम्ही पुढचा देतोय शिव्या, तुम्ही देताय त्याला शिव्या, मग ते प्रकरण वाढतं, मग जाऊ शकतं मोठ्या माणसापर्यंत, मोठ्या मंत्र्यापर्यंत ते प्रकरण मग जाऊ शकतं. पण तुम्ही ग्राउंड लेवलला मिटवलं तर मिटून जाईल, टेन्शन घ्यायचं नाही. या क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या तरुण मुलांसाठी काय सल्ला देशील? बनवत राहा, व्हिडिओज वगैरे बनवत राहा. हे बघा, लागतील दिवस, पण फळ 100%, यश 100%. ट्रोलिंग होईल, लोक नाव ठेवतील, पाहुणे रावळे नाव ठेवतील, भीती दाखवतील, पण सोडायचं नाही गाड्या, लढत राहायचं. बनवत राहा व्हिडिओ. ज्या वेळेस यश तुमच्या पायाखाली राहील, त्यावेळेस जग तुमच्या पायाखाली. बरोबर. मी असं ऐकलंय की सरळ रस्त्याने जे लोक जातात त्यांनाच गतिरोधक जास्त असतात. बरोबर. एखादं सरळ झाड असलं त्यालाच कापणारे लोक भरपूर असतात. म्हणजे आपला सरळ स्वभाव, आपलं सरळ वागणं हे अनेकांना खटकत असतं. आणि तुझ्याकडं बघून मला असं वाटतंय की तू तुझ्या जीवनामध्ये फार संघर्ष केला या संबंधाने, आणि हे करत असताना तुझा संयमी स्वभाव तुझ्याजवळ होता, आणि याच्यातून तू समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम केलेलं आहे. निश्चितच एक कौतुकास्पद आहे. मला एक विचारायचं आहे की आता बाबासाहेब चौधरी ते झुंबुझुकू बाबा हा जो जीवन प्रवास आहे,
आता बाबासाहेब चौधरी ज्यावेळेस होतात तुम्ही त्यावेळेस तुमचा दिनक्रम वेगळा असेल, पण आता झुंबुझुकू बाबा म्हणून जेव्हा तुम्ही लोकांसमोर आले आहात तर तुमचा दिनक्रम कसा असतो? म्हणजे दिवसभरात तुम्ही काय काय ॲक्टिव्हिटी करता, किती रील्स बनवता आणि ते एडिटिंग सिस्टीम ते काय कशा पद्धतीनं काम चालते हे थोडंफार. ह्या रील्ससाठी तर माझी सगळी टीमच आहे. एडिटिंगला वेगळे, DOP वेगळा असतो माझ्यासोबत. सगळी आम्ही टीमने काम करतो. सकाळी एकदा उठलं की मला मित्र आठवण करून देतात, दादा इकडे इकडे ही रील शूट करायला जायचं. मग तिथून सकाळी आपलं थोडंफार शेतातलं वगैरे काम केलं, वडिलांना थोडीफार शेतातली मदत केली की 11-12 वाजता घरून निघायचं. आणि चालूच आहे कंटिन्यू. म्हणजे हप्त्यातून 1-2 दिवस मी घरी आहे, बाकी पूर्ण इकडं शूट तिकडं शूट, हे ते. शेतातले पण कामं करता? शेतातले पण काम, शेतातले पूर्ण शेतात आई वडिलांना मदत करणं असेल. बिलकुल बिलकुल. मी बरेचसे इंस्टाग्राम रील्स पाहत असताना तुमचा आवाज फार सुंदर आहे आणि ते व्हिडिओ पाहत असताना मी खऱ्या अर्थानं मी बऱ्याचदा हेडफोन लावून ते गाणे ऐकलेले किंवा अभंग ऐकलेले. थँक्यू. मग आमच्याही प्रेक्षकांसाठी एक थोडीशी झलक तुमच्या आवाजाची होऊन जाऊ द्या. बिलकुल. एक आईवरती गाणं लिहिलं होतं मी. तुम्ही स्वतः? हो, मी स्वतः लिहिलं होतं. मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखं जे गाणं आहे, अनंत राऊत सरांची. अनंत राऊत सरांचं. त्याच्यानंतर एक त्याच चालीवरती कोणीतरी लिहिलं होतं, सखे चेहरा तुझा मोगऱ्यासारखा. बर बर. मग ते दोन्ही गाणे मी ऐकले, बघितले. मला वाटलं आपण काय करू, मित्रासाठी झालं, प्रियसीसाठी झालं, बर आपण वेगळं करू, आपण आईसाठी लिहू. आईसाठी. मग मी आईसाठी ते 2-4 ओळी लिहिल्या. कशा आहे? त्रास देणार नाही वा गाई तुला, त्रास देणार नाही गाई तुला, कात तू मार तू, कात तू मार तू, मी तुझा लाडका. वा. ओई चेहरा तुझा विठ्ठला सारखा. वा वा वा. तुझ्या प्रेमात पडतो सारखा सारखा, तुझ्या पायाशी रमतो सारखा सारखा, आई चेहरा तुझा विठ्ठला सारखा. असं मी ही जी काही तुझी कविता आहे ही मी बऱ्याच कीर्तनकारांच्या तोंडून पण ऐकलेली कीर्तनामध्ये. बरोबर. म्हणजे तू कंटेंट क्रिएशन करत असताना सुद्धा लिखाणाची तुला आवड आहे आणि तू ते करत असताना महाराष्ट्रवरती जातंय. खऱ्या अर्थानं खूपच भारी आहे सगळ्या गोष्टी. बिलकुल. एखादा अभंग? बिलकुल. उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन, उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही लीन, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग, रंग रंग, अबीर गुलाल
उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. खूप सुंदर. खरं म्हणजे एक हर हुन्नरी व्यक्तिमत्व यांच्याकडं बाबासाहेबांकडं बघितल्यानंतर कळतं. म्हणजे गायन क्षेत्रातली आवड आहे, अभिनय क्षेत्रातली आवड आहे, म्हणजे ऑलराऊंडर ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीने तुमच्याकडं पाहिल्यानंतर कळतं. मला प्रश्न तुला असा एक विचारायचा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये बेटिंग ॲप हे फार जोरात चाललं आहे. बरेचसे सेलिब्रिटी असेल, बरेचसे इन्फ्लुएन्सर असेल, ते बऱ्यापैकी बेटिंग ॲपचं प्रमोशन करतात. आणि मी तुझ्याही अकाउंटला पाहिलेले, तू अनेक बेटिंग ॲपचं प्रमोशन करतो. मग तुला या बेटिंग ॲपबद्दल काय सांगावं असं वाटेल प्रेक्षकांना? हे बघा, बेटिंग ॲपचं कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक क्रिएटर, प्रत्येक कंटेंट क्रिएटर, आता जे मोठे मोठे रील स्टार आहे, आता हे कित्येक रील स्टार असे आहे की ते घरचे लॉड आहेत, पैशावाले. मग ते डायरेक्ट सांगतात मी मी असं काही करत नाही, मी याला फेटाळून लावतो, मी त्यांच्याशी बोलत पण नाही. पण प्रत्येक क्रिएटर हा घरचा पैशावाला नसतो. मग मला असं वाटतं गरिबांच्या पोरांनी प्रमोशन केलं ना तर ते काही वाईट नाही. बर बर. हा, 4 पैसे येतात, त्यांचं घर चालतं, तो पण खुश राहतो, घरचे पण खुश राहतात. हे बघा, जर प्रमोशन, क्रिएटरचं प्रमोशन तुम्हाला मनावर घ्यायचं आणि का मनावर घ्यायचं, हा आपल्या लेवलचा आहे, ग्राउंड लेवलचा आहे. मला सांगा, यूट्यूब ओपन केलं की पहिला आवना महाराज, त्या गुटखाचं व्यसन करणारे येतात, मोठमोठे फिल्म स्टार, क्रिकेटर, एवढे मोठे लोक जर कोटी घेतात, ते एका व्हिडिओचे 5-15 सेकंदाच्या प्रमोशनच्या व्हिडिओचे कोटीने पैसे घेतात. मग मला सांगा, जर एखादा गरीब घरचा क्रिएटर आहे आणि तो जर, हे बघा, तो कंटिन्यू त्याची प्रोफाईल बनवली, त्याचे फॉलोअर्स वाढले, त्याचे व्ह्यूज वाढले, त्याच्यापर्यंत ते प्रमोशनवाले आले आणि त्याने प्रमोशन केलं, म्हणजे ती गोष्ट वाईट नाही. आणि खरंच मनापासून विनंती आहे की त्या लोकांना नाव ठेवू नका. जर खरंच नाव ठेवायचं आहे ना, जर खरंच प्रमोशन कुणी करू नये असं वाटतं ना क्रिएटर लोकांनी, त्याची सुरुवात तुमच्या टी व्हीपासून, तुमच्या मोबाईलपासून, आणि या मोठमोठ्या क्रिकेटरला बॅन करा, मोठमोठ्या सुपरस्टारला आधी बॅन करा, मग आमच्यापर्यंत या. बर. खरं तर हे सडेतोड उत्तर खऱ्या अर्थानं या संबंधाने बाबासाहेबांनी दिलेलं आहे. मला या संबंधानेच एक प्रश्न विचारायचा आहे की बरेचसे काही आपल्याला जे फॉलो करणारे लोक असतात, मग यांना तुम्ही या बेटिंग ॲपद्वारे काय सल्ला द्याल नेमका, की बाबा हे योग्य आहे का अयोग्य आहे, की कशा पद्धतीनं आपण ते सामोरं गेलं पाहिजेत, किंवा ते कशा पद्धतीनं ते खेळलं पाहिजेत, काय केलं पाहिजेत, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बघा दादा, आपण घरात टी व्ही बघत असताना एखादं प्रोडक्टची ॲड येते की या प्रोडक्टने तुम्ही गोरे असाल, 15 दिवसात गोरे असाल, 1 महिन्यात गोरे असाल. ॲड बघितल्या आपण ते प्रोडक्ट घेऊन नाही, ती ॲड बघितली म्हणजे तिला आपण इग्नोरच करतो. बरोबर. म्हणजे आपल्याला माहिती आहे हे यांचं काम आहे, ॲड दाखवायचं, ॲड बनवण्याचं यांचं काम आहे, तेव्हा त्यांचं दुकान चालतं. मला त्या बेटिंग ॲपचाच एक प्रश्न तुला विचारायचा आहे की मी असं ऐकलंय की बरेचसे लोक या बेटिंग ॲपद्वारे पैसे खर्च करून बऱ्याच जणांनी ते पैसे त्यांचे वाया गेले आणि आत्महत्या केल्या. बरं, अशा लोकांसाठी की बाबा जे नवीन आहेत, की ज्यांना त्याच्यातलं नॉलेज नाही, अशा मुलांसाठी किंवा अशा तरुण मुलांसाठी तू काय सल्ला देशील? हे बघा, जर 4 पैसे क्रिएटरला येतात, त्यामुळे तो कोणत्याही प्लॅटफॉर्मचं किंवा कोणत्याही प्रोडक्टचं प्रमोशन करतो, पण प्रेक्षकांना किंवा आमचे जेवढे क्रिएटर लोकांचे फॉलोअर्स आहे त्यांना एकच विनंती आहे की त्याला प्रमोशन सारखं बघा, खेळू नका.
प्रमोशन करतो आम्ही, त्या प्रमोशनवाल्यांना म्हणजे त्यांचे पैसे घेतो आम्ही आणि त्यांच्यापर्यंत जातात पैसे तुमचे. त्यामुळं सांगतो, प्रमोशनचा व्हिडिओ आला एखादा की फक्त प्रमोशन सारखा बघायचा आणि वर स्क्रोल करायचा, सोडून द्यायचा. जास्त त्याच्या नादी लागत बसायचं नाही. आणि दादा, मी कोणते क्रिएटर दिसणार नाही, कोणी बघा तुम्ही पण प्रमोशन करतात, कोणत्याच क्रिएटरने सांगितले नाही की मी प्रमोशनवाल्यांकडून पैसे घेतो म्हणून याचं प्रमोशन करतो. त्यांचे डायरेक्ट प्रमोशनचे व्हिडिओ डायरेक्ट असतात त्यांचे. पण मी 10 व्हिडिओ प्रमोशनचे झाले की 11वा व्हिडिओ माझा असा असतो, त्या प्रमोशनच्या व्हिडिओमध्येच सांगतो मी की मी पैशासाठी प्रमोशन करतो, मला पैसे येतात, तुम्ही गेम खेळू नका आणि या गेम खेळण्याच्या आधी जाऊ नका, नादी लागू नका. मी क्लिअर सांगतो. म्हणजे जसं एखाद्या आपल्या पुडीवर लिहिलेलं असतं, आपण जे काही ते गुटखा वगैरे खातात लोक, त्याच्यावर लिहिलं असतं की टोबॅको कॉजेस कॅन्सर, तसं तुम्ही त्यांना अगोदरच सावध करताय की तुम्ही ते करू नका. आम्ही ऍडव्हर्टाईज किंवा आम्ही प्रमोशन या सगळ्या गोष्टी करतोय, आम्हाला तुझा पैसा ते लोक पुरवताय, पण तुम्ही तुमचे पैसे त्यात वाया घालू नका. निश्चित हे फार सुंदर पद्धतीने तुम्ही याचं उत्तर दिलेलं आहे. हा जो तुमचा जीवन प्रवास आहे, तुम्ही आतापर्यंत अधोरेखित केला, यामध्ये काही लोकांची तुम्हाला साथ मिळाली का, मित्रांची साथ मिळाली का, आणि ती मिळाली तर ती कशा पद्धतीने होती? कारण आजकाल आपण अगोदरच बोललो की अनंतराव सरांनी कविता लिहून ठेवलेली की दुःख आडवा याला उंबऱ्यासारखा आणि मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मग खरंच तो गारव्यासारखा असतो का, आणि त्याची साथ तुम्हाला कशी या प्रवासामध्ये लाभली, हे थोडं अधोरेखित करा. मित्र खरंच गारव्यासारखा असतो. बर, विषय काय होता नाही, याच्यात मित्र सुद्धा असे असतात की ते चांगल्या वळणाला सुद्धा लावणारे असतात आणि वाट लावणारे सुद्धा असतात. मग तुम्हाला चांगल्या पाथला सहकार्य करणारे मिळाले का तुमची वाट लावणारे मिळाले, हे थोडं अधोरेखित करा. वाट लावणारे मला सुरुवातीच्या काळात भेटले. बर, म्हणजे ज्या वेळेस प्रसिद्धीच्या शिखरावर होतो मी, त्यावेळेस मला कुठं कार्यक्रमाला जायचं, त्यावेळेस कमीत कमी माझ्यासोबत 10 ते 15 जण असायचे मित्र, आणि एवढं जवळचं मानायचं मी. आवाज दिला की आलेच, आवाज दिला की आलेच. पण त्यावेळेस मला कळालं नाही की पैसा होता मागं, त्याच्यामुळे माझ्यासोबत आहे. ज्यावेळेस पैसा येणं बंद झालं मधल्या काळात, त्यावेळेस झाले किती 7-8 वर्ष झाले, 7 वर्ष झाले. एकाचा कॉल नाही. माझे मी काय बोलतो, माझ्या UPIचा पिन त्यांना माहिती, एवढं जवळचं मानलेलं मी त्यांना. अरे बाप. पण वेळ आली ते माझ्यासोबत नाही. पण 2 मित्र असे, मनोज शिंदे, एक भगवान शेवाळे, अर्ध्या रात्री कॉल करायचो मी त्यांना. अर्ध्या रात्री मला कुठं पण घ्यायला यायचे आणि अजून पण माझ्यासोबत आहे. आणि म्हणजे खरंच आनंद वाटतो, अभिमान वाटतो की असे मित्र पण आपले आहेत. हा, आणि ते हे बघा, कुठंच काही नाही माझं, पण कुठं काही नसताना पण आतापासून ते मला खूप मोठं मानतात. ते म्हणतात, बाबा तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्या गाडीचा दरवाजा उघडायला राहू, आणि एक दिवस तो येईलच, असं बोलतात ते. आणि काय मित्र पाहिजे का सांगू, असा मित्र जीवनात म्हटल्यावर. खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्णाला जसं सुदाम्याचा जसा मित्र लाभला, सुदामा नावाचा, की गरीब होता बिचारा, परंतु भगवान श्रीकृष्णाचं एवढं ऐश्वर होतं तरी सुद्धा की दर्पे तेरे सुदामा आया आहे. आणि खऱ्या अर्थानं भगवान श्रीकृष्ण त्यानं सामोरे गेले, आलिंगन दिलं. अशी मैत्री जीवनात निश्चितच प्रत्येकाला लाभावी, अशी मी भगवंताचरणी प्रार्थना करतो. तुमच्या जीवन प्रवासामध्ये तुम्हाला प्रसिद्ध तर फार मिळालेली आहे, परंतु काही वृत्तपत्राने दखल घेतली आहे का, किंवा एखादा पुरस्कार तुम्हाला मिळाला आहे का, किंवा एखाद्या चित्रपटात काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली का? वृत्तपत्रामध्ये तर यायचंच नाव, आणि म्हणजे पहिलं आलं
तालुक्याच्या वृत्तपत्रामध्ये, नंतर प्रत्येक वेळेसच यायचं, प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या न्यूजपेपरमध्ये यायचं. पण एक दिवस काय झालं, पैठणला कार्यक्रम होता माझा. पैठणला कार्यक्रम होता, तर नाथाच्या मंदिराकडे जाताना ते मधले जे अँगल आहे रस्त्यावरचे, त्या सगळ्या अँगलवरती माझे होर्डिंग होते. बापरे. मग मला सवय झाली होती ते वृत्तपत्रामध्ये नावाची, त्या होर्डिंगची, याची त्याची मला सवय झाली होती. पण आई वडील एकदा एकादशीच्या दिवशी पैठणला गेले. त्यांनी ते होर्डिंग बघितले माझे. प्रत्येक पाहुण्या रावळ्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांनी ते होर्डिंग दाखवले. आणि तिथंच मला वाटलं झालं, सफल झालं जीवनाचं, आपलं आयुष्य सफल झालं. तुम्ही सासूबाईची लाडकी जावई या. मग तुमचं जे लग्न झालंय ते अरेंज मॅरेज होतं का लव्ह मॅरेज होतं? नाही, लग्न तर अरेंज मॅरेजच केलं मी. आणि भरपूर लोकांना वाटायचं की हा काही ना काही कुठाने करेल, कारण व्हिडिओ वगैरे. आणि आता हे बघा, कलाकार म्हटल्यानंतर व्हिडिओ बनवायचा, आणि व्हिडिओ बनवायचा म्हटलं की त्या व्हिडिओसाठी मुलगी पाहिजेच असते. मग कित्येक जणांना वाटायचं, भाऊकीतल्यांना वाटायचं, घरच्यांना वाटायचं, पाहुण्यांना वाटायचं की हा काही नीट राहत नाही, हा एखादी मुलगी वगैरे घेऊन पळून जाईल. पण हे बघा, संस्कार संस्कार असतात. बरं. वारकरी कुटुंबातले, वारकरी घराण्यातला माझा जन्म. आणि मला माहिती आहे आई वडिलांचं मन कधी दुखवायचं नाही. आणि त्याची जाणीव प्रत्येक वेळेस होत राहिली मला. त्यामुळं मी घरच्यांना बोललो, मग तुमच्या हिशोबाने मला मुलगी बघा, आणि मुलगी कशी असली तरी चालेल, तुम्ही हो बोलले मी लग्न करतो. आणि पहिली मुलगी बघितली आणि घरच्यांच्या हिशोबाने लग्न केलं. बरोबर. मला तुमच्या कंटेंट क्रिएशनच्या संबंधाने एक प्रश्न असा विचारायचा आहे की ज्यावेळेस तुम्ही काही समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न करता किंवा एखादं कॅरेक्टर घेऊन समाजासमोर जाता, त्याच्यासाठी काही पूर्वतयारी तुम्ही करता का? की स्क्रिप्ट रायटिंग असेल का आपसुकच त्या गोष्टी ज्यावेळेस कॅमेऱ्यासमोर उभं राहतात त्यावेळेस ते आपसुक बाहेर निघतात? नाही, पहिले होत होतं, पहिले मी तेच करायचो काय. आणि व्हिडिओ मला वाटतं त्यामुळंच व्हिडिओ जास्त चालायचे पहिले माझे. मोबाईल पकडणं, कॅमेरा ऑन करणं आणि बोलणं ऑन द स्पॉट, म्हणजे मी तेच करायचो पहिले. आणि ते काय आहे ना, एक व्हायचं लोकांचं मनोरंजन, पण त्यातून काय संदेश वगैरे जात नव्हते, मेसेज जात नव्हते. मग मी आता ठरवलेलं आहे की एक रील बनवायची, तर शेवटला काही ना काही मेसेज त्यातून गेला पाहिजे. आणि बरेच रील असे आहे की हाफपर्यंत पूर्ण कॉमेडी, आणि तिथून पुढं पूर्ण इमोशनल. हा, आणि रडतात लोक. आणि मी म्हणजे तेच केलेलं आहे आता. कित्येक रील माझ्या म्हणजे डबल कॅरेक्टरच्या रील, वडिलांचं कॅरेक्टर मीच करतो, मुलाचं कॅरेक्टर मीच करतो. कित्येक मिलियन मध्ये गेलेले आहेत कित्येक रील. हो. आणि सगळं स्क्रिप्टनुसार असतं, टीम बस. आणि टीम वर्क असला म्हटल्यावर मग काम प्रॉपर होणार. मी रील्स पाहत असताना तुमचे सासूबाईचं कॅरेक्टर फार गाजलेलं आहे, जवयाचं समजून घ्या. तर असं एखादं कॅरेक्टर आमच्या प्रेक्षकांना सुद्धा आता या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही त्या पद्धतीनं लोकांसमोर घेऊन जा, असं माझी एक इच्छा आहे. बिलकुल. मी म्हणजे सासूबाईची कंप्लेन तात्याकडे करतो. एक छोटासा प्रयत्न. मोबाईल लावला मोबाईल. हॅलो तात्या. तात्या कुठे वा? अरे काय राव तात्या, सासूबाई बोकारे राव तात्या बाई. तात्या मला वखर आणायला बोलिलं, आणि इकडं वखरा माग वावरत नेलं, आणि मला भाकरी नाही द्यायला. कायला मी ढेकळं खाऊन आलो 3 दिवसापासून. मला घरी नाही आणि कोणाला भाकरी घेऊन नाही पाठीत. लय बोकार काम झाले आता. माती खाऊन कसं होईल मग? तात्या एक काम करा ना, माझ्या सासूच्या घरी जाऊन 2-4 भाकरी आणून द्या मला.
नाही ना, मी ना तुम्हाला नाही बोलत ना, मी सासू तुम्हाला नाही बोलत, मला शादी ती निश्चित, तुम्ही जा ना फक्त तात्या, तेवढं करा ना, तुमचा भाषा आहे ना, मी ताच. वा वा वा, खरंच म्हणजे आता लाईव्ह मी ते ऐकतोय, म्हणजे ज्यावेळेस मोबाईलवर पाहतो त्यावेळेस तर हसतोच, पण आता लाईव्ह ऐकत असताना सुद्धा मला हसू कंट्रोल होत नव्हतं. असंच खऱ्या अर्थानं तुम्ही या महाराष्ट्राला हसवत राहा आणि तुमचा हा जो प्रवास आहे तो निश्चितच प्रत्येकाला एक दिशादर्शक, मार्गदर्शक आणि निश्चितच तुमच्या आयुष्यातून खऱ्या अर्थानं बरेच जण जीवनामध्ये दुःखी असतात आणि हे दुःख काही ना काही प्रमाणामध्ये तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चित त्यांचं कमी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज या ठिकाणी बाबासाहेब चौधरी म्हणजे सर्वांचे लाडके झुंबूझुगू बाबा आज आपल्या या बोलकी बैठकच्या या पॉडकास्टमध्ये आले. त्याबद्दल दादा तुमचं मनस्वी पुनश्च एकदा मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी निश्चित आपण सर्वांनी आमच्या बोलकी बैठक या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. हीच तुम्हा सर्वांना नम्र विनंती. भेटूया पुढच्या भागामध्ये. रामकृष्ण हरी.